त्या व्हिडिओ एक मुस्लिम स्कॉलरचाच होता. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या की वर्गात त्याला अफजल खान चिडवायचे. शिवाजी महाराजांनी अशी वाघनखं पोटात घालून त्या अफजल खानाचा वध केला. अफजल खान सर पोट्टे म्हणतात मुसलमान अफजल खानच असतात. असं काही नसतं हिंदू मुसलमान. तर ज्याला शिवाजी महाराज समजले त्याचे शिवाजी महाराज. गांव के सब लोग क्यों नहीं आते नमाज को? सबका मजहब अलग रहता है इसलिए. फिर हमारा मजहब एक क्यों नहीं? जो एक ही बनाता है उसे बोलेगा ना मजहब बना. हर हर महादेव. सच्चा राजा वो होता जो मजहब को नहीं मानता. सच्चा राजा वो होता है जो दुनिया का मजहब मानता है. काय होतं की आपण फिल्म बघायलाच तयार नाही आजच्या तारखेला. एक ट्रेलर 2 मिनिटाचा बघून त्याच्यावर एक भाष्य करणं जज करतो. येस. शत्रू आपलं हेरतो काय तर आपली बेकी, म्हणजे हा माळी, हा कुणबी, हा कोष्टी. पण आता शत्रूला उत्तर द्यायचं आपल्या एकीने. एकी म्हणजे स्वराज्य हाच आपला धर्म आणि स्वराज्य हीच आपली जात. माझं म्हणणं आहे की चांगलं वाईट असू शकते. कोणती फिल्म चांगली वाईट तर ते मान्य करायला तयार आपण, पण ते बघून त्याच्यावर भाष्य करायला. इतिहासाला दुसरी विलांटी असते का बे? सर इलांटी चुकली तर इतिहास ही बदलते काय? नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत राज मोरे आणि क्रिश मोरे. तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो मी. राज मोरे आणि क्रिश गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेमध्ये आहेत, कारण यांचा सिनेमा आता रिलीज झालेला आहे, खालिद का शिवाजी. स्वराज्य हाच आपला धर्म आणि स्वराज्य हीच आपली जात. क्रिशला याबद्दल फिल्मफेअरचं अवॉर्डही मिळालेलं आहे, स्पेशल अवॉर्ड. त्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार. थँक्यू. सर्वसाधारणपणे सिनेमा हा थिएटरमध्ये रिलीज होतो, पण हा चित्रपट OTTवर रिलीज झाला आहे. ॲपल OTT, यूट्यूब मूव्हीज आणि बुक माय शो. या 3 OTTवर हा रिलीज झाला आणि तिथं तुम्हाला तो पाहता येतो. हा सिनेमा आधीपासूनच खूप चर्चेत होता, नावापासूनच चर्चेत होता. तर फार वेळ घेत नाही, थेट तुमच्याकडे जाऊन पहिलाच प्रश्न विचारतो की मुळात या अशा विषयाचं कथाबीज कुठं सुचलं एक, आणि जेव्हा त्याचा सिनेमा झाल्यानंतर पहिल्यांदा त्याची जी लाट आली अंगावर ती काय होती? नाही, काय झालं की तुला माहिती आहे माझ्या शॉर्ट फिल्म खिसा नॅशनल अवॉर्ड भेटल्यानंतर असं वाटलं की 2 शॉर्ट फिल्म केल्यानंतर असं वाटलं की फीचर फिल्म करायला पाहिजे. आणि त्याचा शोध घेत होतो त्या सब्जेक्टचा काय करायला पाहिजे. पण असं मनात ठेवून कोणी आपण शोध नाही घेत. पण अचानक एक व्हिडिओ व्हायरल होत होता. बरं. तो त्या व्हिडिओ एक मुस्लिम स्कॉलरचाच होता. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या की वर्गात त्याला अफजल खान चिडवायचे. शिवाजी महाराजांनी अशी वाघनखं पोटात घालून त्या अफजल खानाचा वध केला. अफजल खान. बरं. तो व्हिडिओ मी माझा रायटर कैलाश याला मी शेअर केला आणि मग आम्ही त्याच्यावर काही गोष्टी होऊ शकतात का. बरं. आणि असं स्टार्टला वाटलं की महाराजावर खूप सिनेमे येऊन गेले आणि ते कुठे मान्य नव्हतेच त्या प्रकारे. तर त्याच्यावर मग ती एक संहिता पूर्ण लिहिल्या गेली आणि तो सिनेमा तयार झाला. बरं. हा सिनेमा तयार झाल्यानंतर काय नवीन अडचणी समोर आल्या? नाही, सिनेमा तयार होताना तर काही एवढ्या अडचणी नाही आल्या. ज्या प्रकारे आम्ही स्पीडमध्ये बनवली फिल्म, एक 21 दिवसाचं शेड्यूल करून 1 शेड्यूलमध्ये फिल्म केली आणि सेन्सर झाली फिल्म. सेन्सर यू सर्टिफिकेट भेटलं. अच्छा. येस. यू सर्टिफिकेट भेटल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते कान्स फिल्म फेस्टिवलला बाय ऑफिशियल एंट्री इकडून गेली. म्हणजे एक सेन्सरची बघत असताना एक बॉडी बघते किंवा कान्सलाही असताना यांची एक बॉडी असते. बरोबर. तर या सर्व प्रक्रियेतून ते गेल्या. बरोबर. आणि खूप मोठ्या मोठ्या फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आली. अजंठा एरोड फिल्म फेस्टिवल, फेस्को, इफीला पण गेला. इफीला, मी सर्वीकडे. आणि फिल्म बघताना खूप लोकांनी एन्जॉय केलं. रिस्पॉन्स चांगला होता. एकदम रिस्पॉन्स. म्हणजे खूप मला असं वाटतं की याला अजंठाला तर खूप पाहायला वर्ल्ड प्रीमियरला होती ती त्यावेळेस. बरं. आणि नंतर हे सर्व फिरून झालं असं वाटलं की ते रिलीज करावं आपण फिल्म. आणि तो दिवस ठरला आणि ट्रेलर रिलीज झालं त्याचं. आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ज्या प्रकारे मग ट्रेलर बघून त्याच्याबद्दलचं बोलणं किंवा त्याबद्दल एक प्रतिक्रिया देणं चालू झालं. काय होतं की आपण फिल्म बघायलाच तयार नाही आजच्या तारखेला. एक ट्रेलर 2 मिनिटाचा बघून त्याच्यावर एक भाष्य करणं. जज करतो. येस. आणि मला आठवते आत्ताही 1 वर्ष झालं. आत्ता 8 ऑगस्ट
म्हणजे 2025ला रिलीज होणार होती फिल्म बर आणि 7 तारखेला फिल्म थांबवण्यात आली संध्याकाळी 5 वाजता. बर येस, ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने एक सिनेमॅटोग्राफी ॲक्टमध्ये त्यांच्याकडे तो हक्क आहे. बरं त्याच्यामध्ये 1 या 2 महिन्यासाठी सेन्सरला पॉज गेली. पॉज द्यायला. पण मग सेन्सॉरला त्यांनी परत पाठवली, हां, त्यानंतर मग सेन्सरला परत अप्रोच झालो. कारण त्याच्याबद्दल तुमचं मला वाटतं पोस्ट होती की कोणाची पोस्ट होती की माझीच एकदाच post होती. तुमचीच पोस्ट होती की सेन्सॉरनं एकदा यू सर्टिफिकेट दिल्यानंतर पुन्हा सेन्सॉरकडे कशी काय जाते फिल्म. हो, पण फार मोठा प्रश्न आहे ना. ही पहिली फिल्म आहे मराठीमध्ये आत्तातली बरं. या संपूर्ण काळामधली की सेन्सर झाल्यानंतर रिसेन्सरला जाणं. बरोबर. बरं, असे नाही की ती यू सर्टिफिकेट असलेली फिल्म होती. त्याच्यामध्ये असंही नाही ए यू असं काही असं काही त्याच्यामध्ये नव्हतं. काही नाही. क्लीन फिल्म. क्लीन फिल्म होती. पण मग पुढं काय झालं, ती गेली मग. हा, ती गेली फिल्म. त्यानंतर मग बाय प्रोसेसनी मी ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीला पण दाखवली डबल दिल्लीला. त्यांनाही खूप प्रश्न होते की फिल्ममध्ये आहे काय म्हणून. म्हणजे हा काय फार एक मोठा प्रश्न होता. पण आम्हाला फिल्म आणायची होती लोकांसमोर. काय असते की आपण एक खूप मेहनतीने केलेलं काम आहे. 3-1 वर्ष लागले. त्याच्यामध्ये पैसा लागला, मेहनत लागली, टेक्निशियन्स, ऍक्टर. एक सिनेमा करायला खर्च असतो, मेहनत असते. खूप बरोबर. आणि एक विजननी तुम्ही बघितलं असेल ट्रेलरला खूप लोकांचे फोन आले की काही वेगळी फिल्म वाटून राहिली. आणि असं वाटलं की लोकांपर्यंत पोचायला पाहिजे ही. त्याच्यामध्ये आम्ही रिसेन्सर गेलो, डबल त्यांना दाखवली आणि डबल ते एक रिसेन्सर पण आली फिल्म. मग काय त्यात त्यांनी काय सजेशन दिलं. सजेशन 2-3 आणखीन त्याच्यावर काय असतं ना, डबल सेन्सर केलं की काय कट करायला पाहिजे. सेन्सरचं खालिद के शिवाजी नाव झालं त्याच्यावर. खालिद का शिवाजी होतं, आता खालिद के शिवाजी नाव आहे आदरपूर्वक असं अशा स्वरूपाचं. बरं. आणि आम्ही फिल्म रिलीजच्या पहिले पण मी म्हटलं होतं की एक जनभावना विचार करून के करायला काही हरकत नाही. आणि आम्ही तो केला आणि फिल्म आता OTTवर लोक बघतायत आणि खूप चांगले मेसेज येत आहेत त्याचे. लोक चांगलं एन्जॉय करतात फिल्म. बरं. मगाशी आपला विषय झाला की फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं याला. सिनेमा चांगला झाला आहे, लोकांना आवडतोय, कान्सला गेला, रिलीजच्या आधीच गेला, फेस्टिवलमध्ये गेला. पण मग इतर जे पुरस्कार असतात, राज्य शासनाचे पुरस्कार असतात किंवा इतर काही विशिष्ट चॅनलचे असतात, पेपरचे असतात, त्याला हा सिनेमा का नाही पाठवला किंवा काय झालं तिथली अवस्था. नाही, फिल्म रिसेन्सर झाल्यानंतर मी एक रितसर सर्वीकडे फिल्म पाठवली. आमची फिल्म, माझी फिल्म ना स्टेट अवॉर्डने घेतली, ना मटाने घेतली, कोणत्याच अवॉर्ड फंक्शननी फिल्म घेतली नाही. घेतली नाही म्हणजे नाकारली फिल्म. ही येऊच दिली नाही. यूज दिली नाही. म्हणजे ज्युरी मला सांगायची तुझी फिल्म नाही आहे तिथे. मी सर्व त्याचं DCP वगैरे सर्व पाठवायचो, लिस्टमध्येच नाही आहे. तर फार मोठा सेटबॅक आहे हा खरं तर. मधल्या काळात तुमच्या सिनेमावर अशी चर्चा पण होती की तुम्ही इतिहास काय बदललाय का सिनेमातला. काही रेफरन्सेस आहेत शिवाजी महाराजांचे, ते काय बदललेत का. तो काय इश्यू होता, काय प्रश्न आले आणि काय त्याला उत्तर. नाही, गोष्ट तीच आहे ना की फिल्ममध्ये त्याची उत्तरं पण होते. गण्या गुन्या म्हणून जे कॅरेक्टर्स आहेत माझे, एखादा गावकरी बोलतोय तर त्याला एक फिल्ममध्ये असं असतं की तुम्ही बोलू राहिले तर त्याला उत्तर देणारा एक प्रेक्षक असतोच. ट्रेलरमध्ये आपण पूर्ण टाकू शकत नाही ना सर्व गोष्टी. बरोबर. गोष्ट तीच आहे की 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून तुम्ही सिनेमा, म्हणजे मी काही यूट्यूबवाला, म्हणजे तुम्ही असाल यूट्यूबवर तर काही लोकांनी सिनेमाच्या कथा सांगितल्या होत्या त्या ट्रेलर पाहून की अशी कथा असेल. आणि त्याच्यामध्ये ट्रेलरमध्ये की दादी म्हणते की कुछ तो भी किया होगा. एका जणांना सांगितलं तर अरे बाबा असं सांगा की अफजल खान असं केलं तसं केलं, दादीने सांगायला पाहिजे ट्रेलरमध्ये. म्हणजे हा खूप मोठा सेटबॅक आहे. म्हणजे गोष्ट फिल्म बघितल्यावरच तुम्ही बोलायला पाहिजे त्याच्यावर. हा फारच. आणि रिसेन्सर मी करून त्यासाठीच आणली होती की बाबा आपण सबमिट करू जिकडे तिकडे. पण एकही फेस्टिवल, एकही अवॉर्ड फंक्शन कोणीच आमची फिल्म घेतली. पण महाराष्ट्र सरकारनंच कान्सला पाठवली होती ना फिल्म. हो, त्यांनीच पाठवली होती. त्यांनीच नंतर घेतली नाही. त्यांनीच घेतली नाही. पण मग हे तर हास्यास्पदच आहे. पण या सिनेमाच्या निमित्तानं जो काही असा बवाल झाला होता की शिवाजी महाराजांचा इतिहास रेफरन्स बदलले, असं काही नव्हतं झालं. असं काही आता सिनेमा बघतायत ना लोक OTTवर. आज जे बघू राहिले, असं काही असतं तर त्याचं आणखीन लोक उठले असते, काही झालं असतं. त्याच्यानंतर एक स्टेटमेंट नाही त्या फिल्मच्या अगेन्स्ट. 1-1.5 महिना फिल्म लोक बघतायत. आज सिनेमा गल्लीसारख्या त्या याच्यावर फेसबुकच्या याच्यावर किती लोक छान लिहितात त्याच्या बाबतीत. तर तसं काही असतं तर निश्चित लोकांनी. सर्वसाधारणपणे कुठल्याही अवॉर्ड फंक्शनला जर आपल्याला फिल्म द्यायची असेल तर त्याला टेक्निकल रिलीज लागतो. हो.
आणि सेन्सर सेन्सॉर लागतं. तर सेन्सॉरने जर संमत केलेली असेल फिल्म तर ती समोरच्यांना घ्यावीच लागते. मी 2 वेळा संमत करून आणलेली फिल्म नाही घेतली, म्हणजे हा एक मुद्दा. असं होऊन जर ती फिल्म घेतली जात नसेल आणि त्याबद्दल संबंधित दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला काही कळवलं जात नसेल तर हे चूक आहे. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, कुछ तो किया होगा. हा, म्हणजे हे याला काय अर्थ नाही. म्हणजे मेन गोष्ट काय की डिस्कसच नाही करायचं या विषयाला. हा मुद्दा आहे. खालिद का शिवाजी या विषयाला डिस्कसच नाही करायचं. मेन गोष्ट ती आहे. विषयच नाही बोल, म्हणजे विषय आला नाही म्हणजे डिस्कसच नाही होणार. आणि मला असं वाटतं की यापुढं जर अशा पद्धतीचे विषय काढायचे असतील कुणाला, म्हणजे अगदी हिंदू मुसलमान हा विषय नाही आहे, पण मुस्लिम बांधवाच्या नजरेतनं एखादा सण किंवा त्यांच्या नजरेतनं एखादी गोष्ट तर मग त्यांनी करायचीच नाही का? मला तसं वाटलं होतं की फिल्म पण मुस्लिम विरोध करतील या फिल्मचा. की खालिद या कॅरेक्टरला हर हर महादेव किंवा त्याला तो शिवाजी महाराज सारखा हे बनतो, तर त्यांना ऑब्जेक्शन यायला पाहिजे होतं. तिथं काय झालं नाही. मला असं वाटलं होतं. हां. म्हणजे जेव्हा फिल्म रिलीज झाल्यावर की ते एक सीन होता त्याच्या की तो दर्गामध्ये त्याला मावळे दिसतात. बरं. म्हटलं यार हे मुस्लिम लोक ऑब्जेक्शन घेतील का याच्यावर. हां. म्हणजे हा थोडं मला असं वाटत होतं, पण तसं नाही झालं. पण तसं काहीच नाही झालं. पण त्यांना जास्त ॲप्रिशिएट झाली फिल्म. या सिनेमाची वन लाईन तुम्ही म्हणजे मला मगाशी सांगितलं की या मुलाचं नाव, त्या मुलाला अफजल खान म्हणून चिडवायला लागतं, म्हणजे मग ती गोष्ट तुम्हाला तिथून ती सुचली. पण सिनेमा काय सांगतो, सिनेमातली गोष्ट काय आहे? सिनेमातली एकच गोष्ट आहे, एक लाईनमध्ये सांगू शकतो, ज्याला शिवाजी महाराज समजले त्याचे शिवाजी महाराज. बरं. म्हणजे हा एक लॉग लाईनमध्ये सांगू शकतो, ज्याला समजले त्याचे शिवाजी महाराज. खालिद जे पात्र आहे हे 5वी मधलं पात्र आहे. त्याच्या वर्गामध्ये अफजल खान म्हणून त्याची बुलिंग करतात, त्याला चिघळवतात आणि त्याला असंख्य प्रश्न आहेत. का मी मुसलमान आहे म्हणून, या अफजल खान शिवाजी महाराजाचा शत्रू होते म्हणून. आणि त्याच्या बाल विचारांनी तो प्रत्येकाला त्याचे प्रश्न विचारतो, टीचरला, आजीला, आईला, वडिलांना. सर पोट्टे म्हणतात मुसलमान अफजल खानच असतात. असं काय नसतं हिंदू मुसलमान. मग तुम्ही तसं वर्गात करणं सांगितलं? तुम्ही तर फक्त आथड अजून कोतोड सांगितले. आणि त्या सर्व प्रक्रियेतून तो शिवाजी महाराजाला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला शिवाजी महाराज भेटतात का, ही फिल्म आहे. अरे वा, किती गोड. हा. या सिनेमाची लिखाणाची प्रोसेस काय होती? लिखाणाची ते सांगितलं की हे सगळं अल्टिमेटली इमॅजिनेशन आहे. हो, एक घटना तुम्ही बघितली, पुढे त्या मुलाला काय होतं, त्याला काय प्रश्न पडतात आणि ते शिवाजी महाराजांपर्यंत नेणं. हो. नाही, तीच आहे गोष्ट की एक आयडिया क्लिक झाल्यानंतर मग कैलाश आणि आम्ही खूप 1-1.5 वर्ष, कैलास वाघमारे, येस, कैलाश वाघमारे, आम्ही 1-1.5 वर्ष म्हणजे त्याच्यावर काम केलं खरं सतत. कुठं खूप बाहेर जाऊ तिकडे लिहिली. हे करताना सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं लिखाणातलं? लिखाणाचं एकच होतं की ज्या थॉट लाईनवर आपण काम करतो हिंदू मुसलमान, तर या गोष्टीवर जे आपण काम करतो तर खूप कटाक्षाने ही कशी बाजू मांडत नाही आहे. ही खालिद या पात्राची गोष्ट मांडते. बरोबर. आणि एक खालिद जे पात्र आहे त्याची ही कथा आहे. ही ऐतिहासिक फिल्म नाही आहे. आय अंडरस्टँड. येस. लिखाण करताना, एखादी गोष्ट पुढे नेताना, कैलास सोबत डिस्कस करताना तुम्हाला काय ब्लॉक्स होते समोर, की हे कसं करायचं किंवा ही गोष्ट पुढे कशी न्यायची, असं काही नाही. आम्ही एक सलंतर गोष्ट सांगत असताना, लिखाण करत असताना की महाराज कसे घ्यायला पाहिजे आजच्या तारखेला आपण शिवाजी महाराजाला, तर तो एक डोक्यात ठॉप होता. आणि ही खूप पॉझिटिव्ह नोट्स होती फिल्म बघितल्यानंतर तुम्ही, की आजच्या परिस्थितीमध्ये नाव प्रेझेंट डे शिवाजी महाराजाला कोणत्या पद्धतीने आपण घ्यायला पाहिजे, तर तो खूप मोठा थॉट सांगते फिल्म. मग या फिल्मला अडचण्याचं कारण काय होतं? फक्त गैरसमज? हा, एक गैरसमज झाला आणि त्यानंतर मग सोशल मीडियावर ज्या प्रकारे त्याचं मी तर एवढंच म्हणेन की रस्त्यावरची सेन्सरशिप चालू झाली त्याला. खरं एकीकडे CBSE बोर्ड सेन्सर करते आणि एकीकडे आज कोणीही पण सोशल मीडियावर उठतं आणि त्याकडची सेन्सरशिप चालू होऊन जाते. तो सिनेमा करण्यापूर्वी तुम्हाला याची कल्पना होती? नाही, कारण की सिनेमा त्या टाईपचा नव्हताच. कारण एक थीन लाईनवर केलेली सिनेमा होता, तर त्याच्यामुळे असं वाटलं. सिनेमा करायला कधी घेतला तुम्ही? मी 2024 मध्ये केली फिल्म. 24 मध्ये जेव्हा फिल्म करायला घेतली? 23 पासून त्याचं लिखाण वगैरे चालू केलं. पण 24 मध्ये मी शूट केली. पण हे जे पोलरायझेशन आता झालेलं आहे, हो, हे तेव्हाही होतच? नाही, होतच ना. पण तुम्हाला असं वाटलं नव्हतं की काय इश्यू येऊ शकेल का? नाही, मला वाटलंच नाही, कारण की त्यातला सांगण्याचा जो पद्धत आहे, आपण जे त्या प्रकारे फिल्म सांगतोय आम्ही, मला वाटलं एक वेळा बघितल्यानंतर वी हॅव टू कन्वे इट. पण काय होतं की गोष्ट तीच आहे, बघायचंच नाही आहे कोणाला. म्हणजे
माझं म्हणणं आहे की चांगलं वाईट असू शकते, कोणती फिल्म चांगली वाईट तर ते मान्य करायला तयार आहोत आपण. पण ते बघून त्याच्यावर भाष्य करायला पाहिजे. पण समजा उदाहरणार्थ कदाचित या सिनेमाचं नाव अशोक का शिवाजी असतं तर एवढा प्रॉब्लेम आला नसता. माईट बी होऊ शकतं. हा सिनेमा OTTवर रिलीज करायचं का ठरवलं? नाही तर काय झालं की डिस्ट्रीब्युशन काय असते, कोणत्या फिल्मला आपण जेव्हा डिस्ट्रीब्युशन करतो त्याला लागणारा अफाट पैसा, कारण की याच्या पहिले आम्ही डिस्ट्रीब्युशन केली होती फिल्म, काय ते 150 टॉकीज बुक केल्या होत्या, प्रॉपरली त्याचं मार्केटिंग केलं होतं, त्याचं PR केलं होतं, अफाट पैसा लागला होता त्याच्यात प्रोड्युसरचा मध्ये 8 ऑगस्ट. 8 ऑगस्टला. तर त्यानंतर काय झालं की आणि एखाद्या म्हणजे याची आणखी गोष्ट सांगायची म्हणजे माझा जो प्रोड्युसर आहे तो साऊथ इंडियन प्रोड्युसर आहे. मराठीला साऊथ इंडियन भेटणारा तमिळ प्रोड्युसर, बरं ते अमेरिकन आहेत. बरं. तर किती मोठी गोष्ट आहे की एक त्यांनी साऊथ इंडियन ते तयार झाले. हां, त्यांना जेव्हा मी तो थॉट सांगितला तर त्यांना खूप आवडलं की हे करूया, कारण की मी 1-1.5 वर्ष फिरत होतो स्क्रिप्ट घेऊन बरं. सर्वांकडे की बाबा करूया, मग सर्व चांगली स्क्रिप्ट आहे पण पैसे टाकायला कोण तयार नव्हतं. मायकल थेवर म्हणून आहेत, मग सुषमा यांनी कसे का टाकले पैसे? तुमचे काही मित्र होते? नाही, माझे मित्र थ्रू मला ते भेटले आणि मी त्यांना तो थॉट्स, जसं आपण कोणाला प्रोड्युसरला दाखवतो की अशी फिल्म आहे माझ्याकडे, आम्ही माझं पहिले काम त्यांना आवडलं शॉर्ट फिल्म्स वगैरे, तर त्यांना म्हणा आपण करूया आपण चांगले. पण सेटबॅक इतका होईल त्यांना पण माहीत नव्हता तो काय. त्याच्यामध्ये किती पैसे लागले होते आपले? त्या संपूर्ण 2 करोड रुपये लागले. काय सांगता? या पण मग हे सगळे पॉज झाले एकदम, थांबले पैसे, थांबले, गेले. या आता रिसेन्सॉर करायला सांगितली फिल्म, हो. मग तुम्ही रिसेन्सॉर करून आणली, ते खालीद के शिवाजी झालं. मग त्यानंतर आता ही कधीची गोष्ट आहे हे सगळं व्हायला? त्यानंतरच 7-8 महिन्यात प्रक्रिया झाली ती, म्हणजे समजा 8 ऑगस्टच्या नंतरच बरं ती 7-8 महिने लागले त्या सर्व पूर्ण गोष्टीसाठी. बरं. आणि आता ही OTTवर कधी आली आहे? हे आता एक महिनाच झालं, बरं कारण की मी पण 2-3 दिल्लीच्या वाऱ्या केल्या त्यावेळेस, बरं. दाखवणं येणं त्याला म्हणजे 2-3 थोडं, आणि इकडे CBSE बोर्डला. पण अशा वेळेला जी फिल्म सेन्सॉरनं केलेली आहे, जी महाराष्ट्र शासनानं कान्सला पाठवलेली आहे, म्हणजे सर्व शिष्टमंडळांनी बघितलेली फिल्म आहे, हो महोत्सवामध्ये दाखवली गेलेली फिल्म आहे, अशा फिल्मला जेव्हा काही इश्यूज तयार व्हायला लागतात विनाकारण, समजा असं गृहीत धरू, कारण फिल्मच बघितलेली नसते, करेक्ट, अशा वेळेला ती गव्हर्नमेंटची बॉडी असते ती, किंवा ज्यांनी फिल्म बघितलेली असते ते, जे त्यामध्ये समीक्षक असतील किंवा काही साहित्यिक असतील, ते उभे राहिले नाहीत का मागे? नाही, उभं कोणीच नाही राहिलं. म्हणजे खालीच्या वेळेस पण नाही, जेव्हा झालं म्हणजे तीच गोष्ट फार मला असं वाटतं की तमिळ आणि कन्नड किंवा त्या भाषेमध्ये जर असं झालं असतं तर लोक स्टँड झाले असते त्याला. पण इथे तसं नाही झालं. खालीच्या जेव्हा हा इश्यूज झाला इथे त्यावेळेस कोणी स्टँड नाही झालं त्याच्यासोबत. तर ते फार मला असं वाटतं की जर आज खालीसोबत होऊ शकते तर आज कोणाबरोबर होऊ शकते. तर तो सर्वांनी विचार करायला पाहिजे त्याच्यावर. आता एवढं सगळं झालं, पुढं फिल्म करणार का आणखी? हां, तेच फिल्म तर किडा आहे. हां, मी नेक्स्ट फिल्म करतोच आहे आता. बरं, तोच ठीक आहे, खालीचा प्रवास झाला, त्याच्यातून काही शिकायला पण भेटले काही गोष्टी. पण या फिल्म तुम्हाला फिल्मफेअर पण मिळून दिलं, म्हणजे फिल्मफेअर सारखी एक प्रतिष्ठित बावली तुमच्याकडे आली, हेही महत्त्वाचं वाटतं मला. हा, म्हणजे त्याचा प्रयत्न आहे तो, त्याला लोक क्रिटिक्सला त्याचं काम आवडलं, बस एवढंच. म्हणजे कास्टिंगची प्रोसेस काय होती? कास्टिंग आणि क्रिश कसं काय कास्ट झालं याच्यामध्ये? हो, नाही बेसिकली ही भाषा विदर्भाची भाषा आहे माझी, वऱ्हाडी भाषा, जिथून मी येतो, अकोला. ती भाषा काय की त्या भाषेत मी करायचा विचार केला, हिंदी आणि मराठी. आणि कास्टिंग 95% लोकल कास्टिंग आहे फिल्मची. बरं. 95 लोकल असूनही यातले जे मेन कलाकार आहेत ते बऱ्यापैकी प्रियदर्शन जाधव आहे, येस, कैलाश, हो, भरत गणेशपुरे, सुषमा देशपांडे आणि स्नेहलता तागडे आणि क्रिशची असा मला मुलगा पाहिजे होता की त्याची पण बॅक कास्टिंग आम्ही करत होतो. बरं. क्रिशसोबत खूप साऱ्या मुलांची चालूच होती. आणि याला माझे जे DOP आहेत त्यांनी एक वेळा सांगितलं की क्रिश दिखता है उस तरीके से, म्हणजे खालीसारखा वाटतो कुठते, तो नेहमी घरात यायचा वगैरे वगैरे. मग मी याची पण एक वेळा एक प्रॉपरली त्या कास्टिंग डिपार्टमेंट त्या ऑडिशन्स वगैरे झाले. आणि बाय प्रोसेसनी खूप 5-6 महिन्याची पूर्ण वर्कशॉप आणि त्या प्रोसेसला, आणि गावातल्या मुलांसोबत पण हा 2-3 महिने राहिला त्या पूर्ण त्या भाषेला घेऊन वगैरे वगैरे. बरं. तर त्या इन्व्हॉल्वमेंट खूप राहिली अशी त्या कामामध्ये. तू काय करतोस अदरवाईज? काय शिकतोस तू आता?
मी 10th मध्ये आहे. 10th मध्ये. हो म्हणजे हा सिनेमा जेव्हा सुरू झाला तेव्हा तुम्हाला वाटतं सेवन्थला 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 हो. तुला कसा अनुभव होता सिनेमाचा? तुला तू जेव्हा कास्ट झालास, जेव्हा DOPने सांगितलं की बाबा हा दिसतो खालीद सारखा, तर तुला एक्सपेक्ट होतंय की आपण सिनेमात काम करणार आहोत? मला काय असं वाटलं नव्हतं, पण जसं मी करोनामध्ये पण गावाला होतो तर माझा तो लँग्वेज होता, थोडा टोन होता तसा. तर पप्पानी माझं ऑडिशन घेतलं, 1-2 वेळा घेतलं. तो थोडा फिट होत होता. मग माझं ते 6 महिने पूर्ण प्रॅक्टिस झाली, प्रॉपर डायलॉग. काय ऑडिशन होती? काय म्हणायचं सांगितलं तुला? ऑडिशनमध्ये आता ते पप्पाने डायलॉग दिले ते लर्न करायचे होते आणि सिनेमातले होते? एक 1.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये हा गावालाच होता आणि त्या तिची जी भाषा आहे विदर्भी, ती टोन त्याला तिकडून आल्यानंतरही खूप त्रास गेला. एक 5-6 महिने की तसंच बोलत होता घरात तिथल्या पद्धतीने. तिथल्या पद्धतीने आले. आणि मग बाय प्रोसेसनी आणि मग ती एक प्रॉपरली ऑडिशन्स घेतल्यानंतर एक फायनल डिसिजन हा झालं. पहिल्या सिनेमाचा अनुभव कसा होता तुझ्यासाठी? म्हणजे माझ्यासाठी सिनेमा आवडला की असं वाटलं की अरे खूप असतं बाबा सिनेमा, हे काय मला जमणार नाही, असं वाटलं का असं वाटलं की अरे हे मस्त असतंय, हे आपण याच्यात करिअर करता येईल आपल्याला? काय फिलिंग आहे तुझं आता? असंच वाटलं, मस्त होतं, करिअर करू शकतो. करू शकतो. हो. फिल्मफेअरचा अनुभव काय होता? फिल्मफेअर आता म्हणजे जे पण आता झालं ते मूवीचं बॅन वगैरे झालं तिथं मला असं वाटलं, आम्हाला होप्सच नव्हते. बरं. पण आता अचानक फिल्मफेअर भेटलं मला, चांगलं वाटलं. म्हणजे पहिलीच फिल्म माझी आणि मलाच फिल्मफेअर अरे बेस्ट तू किती नशीबवान असतो तुला माहितीये का? इथं भले भले घासतात त्यांना मिळत नाही. तुला पहिल्या ह्याच्यात त्याला स्टेजवर जाता आलं. आणि ते पण माझी पहिली फिल्मच होती आणि मला बेस्टचा अवॉर्ड भेटला. मला खूप म्हणजे चांगलं वाटतंय. चांगलं वाटलं. हो. ह्याच्यातलं कास्टिंग फार इंटरेस्टिंग वाटते मला. सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, प्रियदर्शन जाधव. तर हे कोणी केलं? तुम्हीच केलं की मीच केलं एजन्सी सर्व. होती? ऍक्च्युली सुषमा देशपांडेचा रोल पहिले शबाना आझमी करणार होते. बरं म्हणजे मी इतक्यापर्यंत पोहोचलो लोकांकडे ती फिल्म घेऊन. बरं. पण काही कारणानंतर माझा टाइम मॅच नाही झाला. त्यांना दुसऱ्या याच्यात पाहिजे होतं. कधी मी म्हणत होतो फेब्रुवारीमध्येच करायचं, कारण आमच्या गावाकडे तुम्हाला ऊन खूप असतं उन्हाळ्याचं. तर मला तो फेब्रुवारीमध्येच करायची होती. संपायचा होता विषय. कारण की संपूर्ण कास्टिंग मुलांची असल्यामुळे आणि ज्या प्रकारचं लोकेशन्स मी बघितलं होतं पूर्ण तशा. प्रियदर्शनच्याही रोलसाठी खूप लोकांना भेटलो मी. दीपक डोबऱ्याल हिंदीमध्ये पण बघत होतो, काही मराठीमध्ये पण बघत होतो. बरं. पण प्रियदर्शनला ऐकवता त्याला जाम आवडली, म्हणजे एकदमच प्रेमातच पडला तो. आणि दॅट्स वी कॅन. कैलाश तर सोबतच होता आणि भरत माझ्याकडेच असल्यामुळे तो फार जवळचा मित्र आहे माझा. बरं. तो येस म्हणून तो. याच्यामध्ये कैलास वाघमारेला लेखक म्हणून घ्यायची कशी काय आयडिया सुचली तुम्हाला? नाही, आम्ही खूप पहिल्यापासून सोबतच काम करतो. खिसा त्यानेच लिहिली होती फिल्म आणि सोबतच आम्ही ते कोणतंही रायटरसोबत काम करत असताना मी रायटरला एक इन्व्हॉल्वमेंटमध्ये मी काम करतो रायटरसोबत. तर त्याच्यामुळे आम्ही खूपच असं फारच नाही ते विचार करू म्हणजे त्याच्यावर डिस्कस करू ते लिहिली फिल्म. इंटरेस्टिंग आहे म्हणजे त्याचं कास्टिंग इंटरेस्टिंग आहे, विषय इंटरेस्टिंग आहे. मग हा आता रिलीज जो झालेला आहे सिनेमा, हा बघायला मला काय करायला लागणार आहे? आता OTTवर येतोय, आलायला आहे. ॲपल TV, बुक माय शो आणि यूट्यूब मूवी या 3 चॅनलवर सध्या रेंटेड आहे. मग तो हे आहे, त्याला त्याची काय कॉस्ट आहे? येस. ती कशी असते? तर प्रत्येक चॅनलची वेगळी वेगळी. ॲपलची 100 रुपये, 80 रुपये असं प्रत्येकाला दिलेलं आहे. म्हणजे नॉमिनल आहे? नॉमिनल कॉस्ट. या 1 महिन्यात काय रिस्पॉन्स आहे सिनेमा? खूप रिस्पॉन्स आहे त्याचं. म्हणजे बघितल्यानंतर मला तरी खूप फोन आणि मेसेज येत आहे त्याच्यावर. बरं. पण मग असं वाटत नाही की आता पुन्हा एकदा रिलीज करावी फिल्म? नाही, आता असं वाटतं की काहीतरी नवीन कामाकडे वळावं आता हे बास. येस. कारण की आता तो फिल्म सोडली आपण त्याच्यावर, लोकांनी बघावं आणि त्याच्यावर आम्हाला कळवा फिल्मला काय वाटते काय नाही. तुम्ही अचानक म्हणजे ॲड वर्ल्डचा तुमचा सगळा अनुभव असताना तुम्ही सिनेमा, शॉर्ट फिल्म याच्याकडे कसं काय वळला? नाही, मी जेजस कलवाट असताना मला फिल्म मेकरच व्हायचं होतं. मी FTIला पण माझं ॲडमिशन नाही झाली काही कारणास्तव. जे स्कूल ऑफ आर्टला का गेला तुम्ही? मी अभिनवला होतो. बरं. अभिनवमधून मला कोणी सांगितले JJला जायला पाहिजे. आणि JJला मी अप्लायडला होतो. माझं अफॉर्ड पेंटिंग होतं. मी पेंटिंगचा हात असताना मी अप्लायड आर्ट केलं ॲडव्हर्टायझिंगमध्ये. बरं. आणि तिथं फोटोग्राफी स्पेशलायझेशन केलं. मला कॅमेराला जायचं होतं FTIला. बरं. तिथे ॲडमिशन नाही झाली माझी. आणि पण मी पेंटिंग करत असताना खूप काम केलं मी फाईन आर्टमध्ये. बरं. मग त्याच्यात ललित कला अकादमी म्हणा, हे ते खूप एक
मोठा प्रवास राहिला मला ॲज अ पेंटर म्हणून. बरं. पण फिल्म काही डोक्यातून जात नव्हती. हम्म. आणि मग असं वाटलं की थोडं फिल्म करायला पाहिजे आपल्याला. मग खिसा पहिली माझी शॉर्ट फिल्म मी केली. त्यानंतर मग मंटोच्या कथेवर मी बिचोल्या नावाची फिल्म केली. अरे वा, ती आता जिओवर येते. फिल्म केली, नाही, शॉर्ट शॉर्ट फिल्म, फिल्म. सॉरी. बरं. आणि मग हे 2 फिल्म केल्यानंतर असं वाटलं की फिशर करायला मग आता ही जी मंटोच्या कथांवरची ही किती वेळाची आहे? पाहिजे. ही 22 मिनिटाची आहे. आणि आता खिसा बघायचा असेल तर ती कुठे आहे? ती यूट्यूबला आहे. आहे यूट्यूब. आहे. ओके. आणि मग आता हा फिल्म ही फिल्म तुम्ही करायला घेतली. पुढच्या काळात काय नवीन प्रोजेक्ट्स आहेत, काय करायचे आहेत? नवीन आहेत. हिंदी करतो मी आता. हिंदी आहे, मराठी आहे, पण काही वेगळे आहेत. तुम्ही मगाशी बोललात की शबाना आझमी आणि दीपक डोबरियालना तुम्ही भेटलात. ही हिंदी फिल्म करायची होती की नाही? नाही, ते कॅरेक्टर हिंदी होते ना. त्यामुळं खालीद हिंदीच घ्यायची आजी ही आजी जी होती हिंदी आहे आणि वडिलांचाही हिंदीच रोल होता. म्हणजे मला असं वाटतं दीपक जवळपास लॉकच होता. आणि नंतर काय होतं की ऐन टायमावर काही त्यांना मोठे प्रोजेक्ट येतात, कारण ही छोटी फिल्म होती बजेट वाईज अँड ऑल दिस थिंग्स, कॉस्टिंग वाईज. पण आता इथून पुढे सिनेमा करताना काय गोष्टी लक्षात ठेवाल तुम्ही ॲज अ फिल्म मेकर? नाही, गोष्टी नाही, जे मनाला आपल्याला जे भावतं किंवा जे माझं चित्र जर तुम्ही बघितलं, माझं चित्र तसंच आहे. मला जे दिसतं किंवा माझ्या आजूबाजूला घडत असते माझ्या चित्रात येतच नकळत. आणि फिल्मची तीच गोष्ट आहे. म्हणजे आता जे मला कळतं की माझ्या आजूबाजूला की माझे अनुभव, स्पेशल अनुभव काय असतील ते येतील तिथे सिनेमामध्ये. आणि आता याचं काय पुढे, हा काय करणार आहे? आता 10th पहिले पास, मग कॉलेज, मग बघू. ॲक्टिंग तर सुरूच राहणार, म्हणजे ऑडिशन्स देत राहणार मी. देत राहणार? हो. फक्त एकच आहे, कॉलेजच्यामुळे त्याचा एक त्या एक्सपिरियन्समुळे एक त्याचा फायदा झाला की त्याने हॉलिवूडची फिल्म केली आता. अरे वा, कुठली? हो, अवर शेव ऑफ द सँड. ते आता कान्समध्ये पण सिलेक्ट झाली ती. बरं. आणि आता ती व्हीनसला पण सिलेक्ट झाली. फेस्टिवलला वर्ल्ड प्रीमियरला ओपन होते, त्याच्यामध्ये पण लीड करतोय. म्हणजे खालीद नंतर 1 वर्षानंतर ते त्यांनी मोठी फिल्म केली ब्रिटिश ॲक्टर सोबत. हो का? हो. अरे वा. शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबू. या सगळ्यामध्ये इतके अनुभव आल्यानंतर, म्हणजे इकॉनॉमिकली पण आपल्याला सेटबॅक बसतो, आपल्याला आपला सिनेमा चांगला असूनही लोकांपर्यंत जाताना त्याच्यामध्ये खूप हर्डल्स येत असतात, ते ॲप्रिशिएट व्हायला लागते फिल्म, पण न बघताच लोक जज करायला लागतात फिल्म. आणि तुम्ही मराठीमध्ये काम करता आत्ता, तुम्हाला ओव्हरऑल मराठी इंडस्ट्रीबद्दल काय वाटतं आत्ता? काय स्टेट ऑफ माइंड आहे आणि काय असायला पाहिजे? नाही, इंडस्ट्रीबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की अजूनही कलेक्टिव्ह एफर्ट्स दिसत नाही मला. म्हणजे एखादी गोष्ट काही होते तर हीच गोष्ट मी मगाशीच बोललो, तमिळ आणि कन्नडमध्ये झाली असती तर एक कलेक्टिव्ह सपोर्ट आला असता त्या गोष्टीला. तर मला असं वाटतं कलेक्टिव्ह सपोर्ट करायला पाहिजे, यायला पाहिजे. तर आणि सिनेमे आता चांगले होत आहेत आपल्याकडे, नो डाऊट. आपण 100 कोटीच्या पार चाललो, कंटेंट वाईज चाललो. गोष्ट तीच आहे की थोडं दुसऱ्या भाषेत झालेल्या चांगल्या चित्रपटाबद्दल खूप बोलतो आपण, पण आपल्या भाषेत चांगल्या चित्रपटाबद्दल झालेला कोणी बोलत नाही. त्याचं वाईट वाटतं खरं. हे जेव्हा सगळं सुरू होतं जे कलाकार होते या सिनेमातले, ते सपोर्ट करत होते सोशल मीडियावर आणि इतर गोष्टीवर की काय? नाही, कोणी तुमच्यासोबत राहत नाही, मी खरं सांगतो. तो हा एकटे चलो म्हणून हा लढावा करत. नाही, मी या 1-1.5 वर्षात नाही का खूप वेगळ्या प्रकारे स्ट्रगल केला. आणि मी कोणाला दोष देत नाही, कारण की आफ्टर ऑल डायरेक्टर्स बेबी फिल्म म्हणजे. आणि तेही मी मान्य करतो की एक चांगली टीम असल्याशिवाय मी फिल्म करू शकलो नाही. एक चांगली टीम माझ्यासोबत होती, टेक्निकल टीम पुरी हिंदीमधली होती. त्याच्यामुळे हा सिनेमा ज्या लेवलवर मला न्यायचा होता, ज्या लेवलवर शूट करायचं होतं, त्या लेवलवर तो झाला. आणि ठीक आहे, बाकीचा तो स्ट्रगल तो होता आपल्या वाट्याला. हां, कोर्टचा म्हणा तर किंवा. आता याच्यामध्ये ही फिल्म काही विशिष्ट काळापुरती युट्यूबवर आणि याच्यावर राहणार आहे की आता आहे? नेहमीसाठीच, नेहमीसाठी. नेहमीसाठी. काही काळानंतर आम्ही त्याला ओपन करणार असं. अरे वा, बरं. तर खालिद के शिवाजी हा चित्रपट OTTवर आलेला आहे आणि खूप नॉमिनल अमाऊंट आहे ती, जी आपल्याला खिशाला अगदीच परवडू शकते. या गप्पांमधून किंवा या बोलण्यामधून हे लक्षात आलं असेल की एक फिल्म मेकर जेव्हा सिनेमा करतो, ती केल्यानंतर विषय संपत नाही, तिथनं ती गोष्ट सुरू होते. आणि अनेक टक्के टोणपे खाऊन, अप अँड डाऊन्स बघून आता हा सिनेमा OTTवर आला आहे. आपल्या घरात घुसलेला सिनेमा आहे हा. आपण एका टिपवर हा सिनेमा बघू शकतो. तर हा सिनेमा जरूर बघा, खालिद के शिवाजी. मीही बघणार आहे. आणि मग त्यानंतर थेट आपण त्यांच्याशी बोलू शकतो की सिनेमा कसा आहे, काय आहे.
पण या निमित्तानं मला एक वाटतं की कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला माहीत नसते तेव्हा आपण आपले अंदाज बांधू नयेत, कारण जी गोष्ट दिसते तशी असतेच असं नाही. तेच सो त्यामुळं खूप मोठा लॉस सहन करायला लागतो. 2 कोटी रुपये एका सिनेमासाठी जाणं हे काही सोपी गोष्ट नाही, आणि एवढं करून तो सिनेमा रिलीजच झाला नाही. तर असं होऊ नये. तर तुम्हाला खूप शुभेच्छा सर. मला असं वाटतं की या निमित्तानं आमचे प्रेक्षक हा चित्रपट नक्की पाहतील. चांगलं बघण्याची इच्छा असलेले लोक आहेत सगळे, तर जरूर बघा आणि चांगल्या गोष्टीच्या मागं उभे राहा, त्याशिवाय गोष्ट बदलणार नाही. थांबतो. क्रिश आणि राजी, तुमच्या दोघांचं मनपूर्वक कौतुक आणि आभार. तुम्ही आलात. सिनेमा बघा आणि कसा वाटतो मला जरूर सांगा. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सो मच.